केमिस्ट्री कसा होता बेटा? केमिस्ट्री मध्ये ऑर्गॅनिक इझी गेलं. ऑर्गॅनिक इझी होता. फिजिकलचे काही काही क्वेश्चन्स नाही जमले आणि इनऑर्गॅनिक पण छान. इनऑर्गॅनिक. आणि फिजिक्स कसा होता? फिजिक्स एकदम भारी होता. म्हणजे फिजिक्स सोपा गेला. नाही सोपा गेला असं नाही, काइंड ऑफ असे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन, कॅल्क्युलेशन. म्हणजे समजून घ्या यावेळेसचा पेपर हा कॉन्सेप्च्युअल बेसिसचा होता. सगळ्यात अवघड कोणता होता? अवघड म्हणजे मॅथ होता. मॅथ्स का बरं अवघड वाटला? कारण ते दरवर्षी कट ऑफ चांगला कमी निघतो मॅथचा, पण यावर्षी थोडा चांगला. मागच्या वर्षी तू पेपर सॉल्व्ह केला असेल ना? यावर्षी कसा वाटला? यावर्षी थोडा टफ होता पण इझी होता. टफ होता थोडा इझी. फिजिक्स फिजिक्स चांगला. फिजिक्स डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड होता, फॉर्म्युला बेस्ड का कॉन्सेप्च्युअल होता? नाही, कॉन्सेप्चुअल होता. कॉन्सेप्च्युअल होता. आणि केमिस्ट्री? केमिस्ट्री बी कॉन्सेप्चुअल. केमिस्ट्री मध्ये सगळ्यात जास्त अवघड काय होतं? ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक? इनऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक. इनऑर्गॅनिक. इनऑर्गॅनिक अवघड होतं. हा. आणि फिजिकल कसं होतं? फिजिकल सोपं होतं. कसा गेला? चांगलाच. हा, चांगला होता पेपर. मॅथ्स कसा होता? थोडा हेच होता. मॅथ्स अवघड होता. फिजिक्स सोपं होतं. इझी. केमिस्ट्री. तर ओव्हरऑल जेई मेन्स शिफ्ट 1चा पेपर हा कॉन्सेप्च्युअल होता. या वर्षीचे फिजिक्सचे क्वेश्चन हे डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड नव्हते, थोडेसे कॉन्सेप्च्युअल होते. केमिस्ट्री सुद्धा चांगल्या लेवलचं होतं. म्हणजे आपण असं म्हणता येणार नाही आपल्याला की केमिस्ट्री मागच्या की जे इझी येतं आतापर्यंत जेईचं जे नाव खराब झालं होतं की इझी लेवल असते, तसं काही नाहीये. आणि मॅथ्स ऍज युजल मॅथची लेवल मेंटेन्ड आहे. तर ओव्हरऑल असं मला असं वाटतं या वर्षीचा जो जेईचा पेपर आहे तो एक चांगल्या मीडियम लेवलचा आहे. ऍक्च्युअल जेई लेवल आपल्याला याला म्हणता येईल. तर शिफ्ट 2 साठी आणि पुढच्या सगळ्या शिफ्ट साठी मुलांना ऑल द बेस्ट. आम्ही प्रत्येक एक्झाम सेंटर कव्हर करत आहोत. आम्हाला बरेच साकारचे विद्यार्थी भेटत आहेत आणि आमची टीम ही सेंटरवर जाऊन मुलांचं फीडबॅक घेऊन काय अनालिसिस असेल हे बघून तुमच्यासाठी आम्ही लवकरात लवकर फास्ट अनालिसिस घेऊन येत आहोत. आणि